गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल. आणि आता अकाउंटन्सी शिकणार पण आणि अकाउंटन्सी एन्जॉय पण करणार फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपण देत आहोत की आजपासून 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा जो महत्त्वाचा विषय आहे, या महत्त्वाचा विषयाचा सर्व सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजपासून फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केला जाणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या गरजू, गरीब आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आता जो तुमचा महत्त्वाचा विषय अकाउंटन्सी, या अकाउंटन्सी हा विषय पूर्णपणे मोफतपणे शिका फक्त DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त आमच्या चॅनलला कनेक्ट करा आणि अकाउंटची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, 12वीची सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवणार. तिथे जाऊन तुम्ही त्या प्लेलिस्टला गेला तर सगळे सिलेबस तुम्हाला 12वीचा तिथं मिळेल. तिथं तुम्ही बोर्डाच्या परीक्षेचा, बोर्डाच्या विषयाचा जो तुमचा अकाउंट हा विषय, त्याची चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात. तर आजपासून आपण विद्यार्थी मित्रांनो सुरू करत आहोत आणि पहिला टॉपिक आज आपण सुरू करत आहोत. आपल्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, पार्टनरशिपची जी काही ओळख आहे ती आपण या टॉपिकमध्ये करणार आहे आणि त्याच्यानंतर पार्टनरशिप व्यवसायामध्ये तयार होणारा फायनल अकाउंट्स, त्याचं प्रॉब्लेम्स आपण शिकणार आहोत. तर आजचा आपला पहिला लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फक्त पार्टनरशिप फर्मचा अर्थ शिकूया. तर इथं आपल्याला अगोदर पार्टनरशिप म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. तर पार्टनरशिप कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? तर पार्टनरशिपचे डेफिनेशन शॉर्टमध्ये मी इथं लिहिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही SPOC या विषयामध्ये तुम्हाला भागीदारी संस्था हा उल्लेख आलेला आहे. तर भागीदारी व्यवसाय म्हणजेच पार्टनरशिप फर्म. मग पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? तर पार्टनरशिप इट इज अन असोसिएशन बिटवीन 2 and more persons who comes together and start the business and decided to share the profits and losses of that firm as per their ratio. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. मी शब्द वापरलाय 2, म्हणजे मिनिमम इथं 2 व्यक्ती किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीच पार्टनरशिप व्यवसाय सुरू करू शकतात. एक व्यक्ती पार्टनरशिप व्यवसाय सुरू करू शकत नाही. मग पार्टनरशिप व्यवसाय, भागीदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 पार्टनरची गरज लागते. म्हणजे इट इज अन असोसिएशन, हा 2 व्यक्तींचा समूह आहे. कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय सुरू करतात आणि त्या व्यवसायामध्ये होणारा सर्व नफा तोटा आपापसात वाटून घेण्याचं ते ठरवतात. तेव्हा त्यांनी सुरू केलेला जो व्यवसाय आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतात पार्टनरशिप. आणि पार्टनरशिप जो व्यवसाय भारतामध्ये केला जातो तो पार्टनरशिप ॲक्ट 1932. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जातं की पार्टनरशिप ॲक्ट कधी भारतामध्ये स्थापन झाला? तर पार्टनरशिपचा कायदा भारतामध्ये 1932, 1 ऑक्टोबर 1932. इट इज द डेट ऑफ पार्टनरशिप ॲक्ट. तर पार्टनरशिप म्हणजे काय? परत एकदा सांगतो. पार्टनरशिप इट इज अन असोसिएशन बिटवीन 2 and more person who comes together and start the business and decided to share profits and losses as per their ratio. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात आणि त्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा आपापसात वाटून घेण्याचं ठरवतात. तेव्हा त्यांनी सुरू केलेला व्यवसाय म्हणजे पार्टनरशिप फर्म. आणि हा कोणत्या ॲक्टनुसार चालतो? 1932. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिपचा अर्थ आपण शिकलो. आता पार्टनरशिपचे फीचर्स, पार्टनरशिप व्यवसायाचे वैशिष्ट्ये काय? भरपूर वैशिष्ट्ये आहे, परंतु आपण इथं 5-6 वैशिष्ट्ये इथं बोर्डवर, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, ते फक्त समजून घ्या की पार्टनरशिप फर्मचे वैशिष्ट्य काय. तर पार्टनरशिप फर्मचा पहिला वैशिष्ट्य, पार्टनरशिप फर्म हा ॲग्रीमेंटनुसार सुरू केला जातो. म्हणजे पार्टनरशिप व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुम्हाला ॲग्रीमेंट करावं लागेल. अँड सच ॲग्रीमेंट ऑफ द पार्टनरशिप फर्म मे बी इन रिटन और समटाइम मे बी इन ओरल. म्हणजे पार्टनरशिपचा जो ॲग्रीमेंट आहे, जो करार आहे, तो रिटन, लेखी पण असू शकतो आणि तोंडी स्वरूपात पण करता येतो. परंतु जेव्हा पार्टनरशिप व्यवसायाचा करार, ॲग्रीमेंट जेव्हा रिटर्न स्वरूपात तुम्ही करतात, तेव्हा त्या रिटर्न स्वरूपात जेव्हा जर तुम्ही तो करार केला तर रिटर्न स्वरूपात केलेल्या कराराला म्हणतात पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड. तर पार्टनरशिप डीड कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? मी परत तुम्हाला सांगितलं,
पार्टनरशिप व्यवसाय सुरू करण्यासाठी जो ॲग्रीमेंट केला जातो त्याला पार्टनरशिप डीड नाही म्हणत. पार्टनरशिप व्यवसाय सुरू करण्यासाठी ॲग्रीमेंट दोन्ही प्रकारात केला जातो, रिटन आणि ओरल. परंतु जेव्हा तुम्ही रिटन स्वरूपात करार करतात, रिटन स्वरूपात ॲग्रीमेंट करतात, तेव्हा त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. म्हणजे पार्टनरशिप डीड इट इज ॲन रिटन ॲग्रीमेंट ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्म व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेला लेखी स्वरूपात केलेला करार म्हणजे पार्टनरशिप डीड. मग पार्टनरशिप डीड हा लेखी स्वरूपात असतो. त्याच्यामध्ये पार्टनरशिपची माहिती असते. मग काय असते तर नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचं नाव काय, पार्टनरशिप फर्म कुठं आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे त्याची माहिती असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये लेखी स्वरूपात अजून काय माहिती असते, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनर्स. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये किती व्यक्ती पार्टनर म्हणून काम करतात त्यांची पण इथं माहिती असते. त्याच्यानंतर अजून काय माहिती असते तर अजून जर इथं माहिती जर बघितली तर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ द पार्टनर्स, की पार्टनरशिप फर्मचा जो प्रॉफिट आणि लॉस आहे जे पार्टनर शेअर करणार आहे तर ते कोणत्या रेशोने शेअर करणार त्यांच्या रेशोची माहिती इथं दिली जाते. त्या व्यतिरिक्त पार्टनरनी किती कॅपिटल त्या फर्ममध्ये आणलेलं आहे, म्हणजे हाऊ मेनी कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ईच पार्टनर इट इज सेपरेटली रेकॉर्डेड इन पार्टनरशिप डीड. म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये प्रत्येक पार्टनरने किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे कॅपिटल, त्या कॅपिटलची पण माहिती या डीडमध्ये असते. तसंच पार्टनरचे लायबिलिटीज काय, पार्टनरचे राईट्स काय, पार्टनरचे ड्युटीज काय, हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य कुणाचे, भागीदारांचे, हे सुद्धा पार्टनरशिप डीडमध्ये दिलं जातं. तसंच अजून काय दिलं जातं तर पार्टनरशिप फर्ममध्ये ज्या प्रोव्हिजन असतात ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, या सगळ्या प्रोव्हिजन सुद्धा या पार्टनरशिप डीडमध्ये दिले जातात. म्हणजे पार्टनरशिप डीड हा एक रिटर्न स्वरूपाचा मोठा करार आहे ज्याच्यामध्ये सर्व माहिती इन्क्लूड केली जाते कशाची, पार्टनरशिपची. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ पार्टनर्स. आता इथं पार्टनर शब्दाचा अर्थ मी तुम्हाला इथं सांगण्याची गरज नाही. म्हणजे पार्टनर कोण आहे, मग पार्टनरचा अर्थ काय, पार्टनर इज अ पर्सन हु रन द पार्टनरशिप फर्म, पार्टनर इज अ पर्सन हु स्टार्ट द पार्टनरशिप बिझनेस, पार्टनर इज अ पर्सन हु इज द ओनर ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनर हा असा व्यक्ती आहे जो पार्टनरशिप फर्मचा ओनर आहे, जो पार्टनरशिप फर्म स्टार्ट करतोय, जो पार्टनरशिप फर्म रन करतोय आणि त्याच्यामध्ये कामकाज करतोय. तर पार्टनरशिप फर्मचा सर्व कामकाज करणारा व्यक्ती म्हणजे पार्टनर, आणि पार्टनर हे पार्टनरशिप फर्मचे ओनर असतात, को ओनर त्यांना म्हटलं जातं. तर पार्टनर किती पार्टनर काम करतात इथं तर आपल्याला सांगितलं की मिनिमम 2 व्यक्ती पार्टनर असू शकतात, पण जास्तीत जास्त किती तर प्रत्येक पार्टनरशिप फर्ममध्ये मॅक्झिमम 50 पार्टनर्स काम करू शकतात. 50 तर मॅक्झिमम 50 पार्टनर्स. कंपनी कायदा जो 2013 आहे त्याच्या दुरुस्तीमध्ये ही घटना रेकॉर्ड केलेली आहे की आता पार्टनरशिप फर्ममध्ये मॅक्झिमम 50 पार्टनर काम करू शकतात. म्हणजे मिनिमम 2 पार्टनर आणि मॅक्झिमम 50. म्हणजे नंबर ऑफ पार्टनर किती, हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टनर्स आर वर्किंग इन पार्टनरशिप फर्म, द आन्सर इज मिनिमम 2 पर्सन अँड मॅक्झिमम 50 पार्टनर्स रिक्वायर टू वर्क इन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्ममध्ये काम करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर असले पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. मी आत्ताच सांगितलं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती बिझनेस सुरू करतात. तर बिझनेस कशासाठी सुरू करतात, जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी. प्रत्येक व्यवसायाचा उद्देश आहे की प्रॉफिट मिळवणे. मग पार्टनरशिप फर्म पण प्रॉफिट मिळवण्यासाठीच स्थापन झालेली आहे. मग पार्टनरशिप व्यवसायामध्ये जो प्रॉफिट होतो किंवा काही वेळेस लॉस पण होतो, बिझनेसचा अर्थच आहे काही वेळेस प्रॉफिट होऊ शकतो, काही वेळेस लॉस होऊ शकतो. तर जो प्रॉफिट आणि जो लॉस त्या व्यवसायामध्ये होणार आहे तो प्रॉफिट आणि लॉस सगळं शेअर करायचा, वाटायचा कुणामध्ये, पार्टनरमध्ये. आणि हा वाटणार ते कसं, त्यांच्या रेशोनुसार. म्हणजे जे काही प्रॉफिट आणि लॉस शेअर होणार ते कसे शेअर होणार, ॲज पर रेशो ऑफ द पार्टनर्स. आणि हा रेशो कुठे दिला जातो, पार्टनरशिप डीडमध्ये. समजा पार्टनरशिप डीडमध्ये रेशो दिला तर जो रेशो असेल त्या रेशोनुसार ते पार्टनर काय करणार, प्रॉफिट आणि लॉसेस वाटून घेणार. परंतु रेशो जर नसला तर, जर पार्टनरशिप डीड इफ पार्टनरशिप फर्म और पार्टनरशिप डीड इट इज अ सायलेंट अबाउट रेशो ऑफ द पार्टनर, म्हणजे नो एनी इन्फॉर्मेशन अबाउट द रेशो ऑफ द पार्टनर हॅज बीन गिवन इन पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडमध्ये रेशो काय आहे याची माहिती दिली नाही तर त्यावेळेस तो रेशो पार्टनर काय म्हणून वापरतात, इक्वल, आणि इक्वल प्रॉफिट अँड लॉस शेअर करतात. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये होणारा सर्व प्रॉफिट आणि लॉस पार्टनर्समध्ये वाटला जातो त्यांच्या रेशोनुसार.
कुठं दिला जातो? पार्टनरशिप डीडमध्ये. आणि जर इथं रेशोची माहिती दिली नाही तर सर्व प्रॉफिट अँड लॉस हे पार्टनर कसे वाटून घेतात? इक्वल, एकसारखे वाटून घेतात. त्याच्यानंतर चौथा उद्देश की चौथा फीचर जे आहे पार्टनरची लायबिलिटी. तर पार्टनरची लायबिलिटी म्हणजे जबाबदारी. मग पार्टनरची जी लायबिलिटी आहे या व्यवसायाप्रती, पार्टनरशिप फर्मच्या व्यवसायाप्रती, ती कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजे न संपणारी, अमर्यादित. अमर्यादित जबाबदारी आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला येतं की पार्टनर्स हॅव डॅश डॅश लायबिलिटी इन पार्टनरशिप फर्म, लिमिटेड, अनलिमिटेड. तर कशी आहे? अनलिमिटेड. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट ऑर सेव्हरल. म्हणजे पार्टनरची जी लायबिलिटी आहे ती अनलिमिटेड आहे, जॉईंट आहे आणि सेव्हरल आहे. कशामध्ये? पार्टनरशिप व्यवसायामध्ये. म्हणजे जोपर्यंत पार्टनरशिप फर्मचे सर्व लॉस, सर्व लायबिलिटी नील होत नाही तोपर्यंत तो पार्टनर त्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे फर्मचे 1 रुपया सुद्धा बाकी असेल तरी शेवटपर्यंत तो पार्टनर जबाबदार राहणार. पार्टनर त्याच्या जबाबदारीतून मुक्त होणार नाही. सर्व जबाबदारी त्याचीच आहे कारण तो पार्टनरशिप फर्मचा ओनर आहे. म्हणून त्याची जबाबदारी कशी आहे? अनलिमिटेड आहे. समजा पार्टनरशिप फर्मला मोठा लॉस झाला, पार्टनरशिप फर्मला मोठा लॉस झाला आणि ते लॉस भरून काढण्यासाठी, तो लॉस कव्हर करण्यासाठी पार्टनरशिप फर्मकडे पैसा नसेल आणि त्या लायबिलिटी द्यायच्या असतील, लायबिलिटी देण्यासाठी जर पार्टनरशिप फर्मकडे पैसे नसतील तर त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पार्टनरला स्वतःच्या खिशातून स्वतःचे वैयक्तिक पैसे ते लायबिलिटी म्हणून पेड करावे लागतात. ही त्याची जबाबदारी आहे. का? अनलिमिटेड जबाबदारी असल्यामुळे. म्हणजे पार्टनरची जी जबाबदारी आहे व्यवसायामध्ये ती न संपणारी आहे, अमर्यादित स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य रजिस्ट्रेशन. बऱ्याच वेळेस विचारलं जातं आणि विद्यार्थी कन्फ्यूज असतात, सर पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का ऑप्शनल आहे? तर लक्षात घ्या, पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन हा ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी, इट इज नॉट कंपल्सरी. रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकतात किंवा विदाउट रजिस्ट्रेशन सुद्धा व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल एक्सेप्ट, त्याला एक अपवाद आहे, एक्सेप्ट द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन ऑप्शनल नाही. फक्त कोणत्या स्टेटमध्ये म्हणतोय मी? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये कसं आहे? कंपल्सरी. महाराष्ट्रामध्ये कसं आहे रजिस्ट्रेशन? कंपल्सरी. जर तुम्ही पार्टनरशिप व्यवसाय महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करत असाल तर तिथं तुम्हाला पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करावंच लागेल, ते कंपल्सरी आहे. आणि महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये जर रजिस्ट्रेशन केलं तर ते रजिस्ट्रेशन कसं आहे? ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर ओनरशिप. आत्ताच सांगितलं होतं ओनर कोण आहे? पार्टनर इज अ ओनर ऑफ द पार्टनरशिप फर्म आणि ईच पार्टनर इज अ को ओनर. कोणता ओनर आहे? को ओनर. को ओनर आहे म्हणजे एकटा पार्टनर सगळ्या पार्टनरशिप व्यवसायाचा मालक नाहीये. प्रत्येक पार्टनर हा को ओनर आहे. म्हणजे को ओनरशिप त्यांची आहे, समूह मालकी त्यांना दिलेली आहे, वैयक्तिक मालकी नाहीये, समूह मालकी आहे. म्हणजे एखादा व्यक्ती पार्टनरशिपच्या फर्मवर आपला क्लेम दाखवू शकत नाही. समजा मी पार्टनर आहे, मी म्हणणार होय हे पार्टनरशिप फर्म माझा आहे, नाही. एक पार्टनर पार्टनरशिप व्यवसायावर क्लेम करू शकत नाही. प्रत्येक पार्टनर त्याचा ओनर आहे. म्हणजे प्रत्येक पार्टनर हा को ओनर म्हणून काम करतो. सामूहिक मालकी त्यांना दिलेली, वैयक्तिक मालकी नाही. म्हणजे याचा अर्थ नो एनी सिंगल पार्टनर हॅज अ राईट टू यूज द प्रॉपर्टी ऑफ द पार्टनरशिप फर्म फॉर हिज पर्सनल पर्पज. म्हणजे कोणताही पार्टनर त्याच्या वैयक्तिक वापरासाठी पार्टनरशिप फर्मचा वापर करू शकत नाही, पार्टनरशिप फर्मचं नाव वापरू शकत नाही, पार्टनरशिप फर्मच्या प्रॉपर्टी सुद्धा वैयक्तिक कामासाठी वापरू शकत नाही. का? कारण तो सिंगल ओनर नाहीये, तो को ओनर आहे, समूह मालकी दिलेली आहे. आणि लास्ट डिझोल्यूशन. डिझोल्यूशन म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद होणे. इट इज अ प्रोसेस ऑफ वाइंडिंग अप, क्लोज डाऊन द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्यूशन म्हणजे जेव्हा पार्टनरशिप फर्म व्यवसाय बंद केला जातो तेव्हा त्याला म्हणतात डिझोल्यूशन. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप फर्म जशी सुरू करता येते तशी ती बंद पण करता येते आणि बंद करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्व पार्टनर एकत्र येऊन आपापसात एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून एक ठराव पास करून पार्टनरशिप फर्म बंद करू शकतात. तर पार्टनरशिप फर्म बंद करण्यासाठी फक्त त्याची नोटीस द्यावी लागते आणि 14 डेज बिफोर
14 दिवसाच्या अगोदर डिझोल्यूशन करण्याची काय द्यावी लागते, नोटीस द्यावी लागते आणि ती नोटीस देऊन पार्टनरशिप फर्म बंद करता येते. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो पार्टनरशिप फर्मचे वैशिष्ट्य. तुम्हाला पार्टनरशिप फर्मचा अर्थ समजलाच पाहिजे. प्रॉब्लेम तर आपण सोडवणारच, परंतु अर्थ समजून घ्या. पार्टनरशिप व्यवसायाचं इंट्रोडक्शन आज पहिला लेक्चर आहे. आज आपण काय शिकत आहोत तर पार्टनरशिप फर्मचा अर्थ. पार्टनरशिप इट इज अन असोसिएशन बिटवीन 2 and more persons who start the business and decided to share and profits and losses of that firm as per their ratio. की एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, पार्टनरशिप फर्म सुरू करतात आणि त्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा आपापसात वाटण्याचं ठरवतात. तेव्हा त्या व्यक्तीने सुरू केलेला व्यवसाय म्हणजे पार्टनरशिप फर्म. अँड द पर्सन हू स्टार्ट द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म इज नोन ॲज पार्टनर. म्हणजे पार्टनर हे पार्टनरशिप फर्म सुरू करतात म्हणून दे आर द ओनर ऑफ दॅट फर्म बिकॉज दे स्टार्ट अँड रन दॅट पार्टनरशिप फर्म. पार्टनर हे पार्टनरशिप फर्मचे ओनर असतात. त्याच्यानंतर वैशिष्ट्ये आपण शिकलो. भारतामध्ये पार्टनरशिपचा कायदा कोणता आहे 1932 आणि या कायद्यानुसार पार्टनरशिप व्यवसाय केला जातो. त्याच्यानंतर फीचर शिकलो आपण. पार्टनरशिप व्यवसाय हा करार करून सुरू करता येतो, ॲग्रीमेंट करून, आणि हा ॲग्रीमेंट ओरल आणि रिटर्न दोन्ही स्वरूपाचा असतो. जेव्हा तुम्ही रिटर्न स्वरूपात करता तेव्हा त्याला पार्टनरशिप डीड म्हणतात आणि त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन त्या पार्टनरशिप फर्मची असते. त्याच्यानंतर नंबर ऑफ पार्टनर, कमीत कमी 2 पार्टनर असतात आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर काम करतात. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस, प्रॉफिट आणि लॉस व्यवसायामध्ये होणारा कुणाला वाटला जातो, पार्टनरला, त्यांच्या रेशोनुसार, आणि रेशोची माहिती नसेल तर इक्वल वाटला जातो. त्याच्यानंतर पार्टनरची जबाबदारी, प्रत्येक पार्टनरची जबाबदारी अनलिमिटेड आहे, अमर्यादित आहे, न संपणारी आहे. रजिस्ट्रेशन, पार्टनरशिप फर्मचा रजिस्ट्रेशन हा ऑप्शनल आहे, म्हणजे ऐच्छिक आहे, कंपल्सरी नाही आहे. परंतु जर महाराष्ट्रामध्ये सुरू केलं तर महाराष्ट्र पुरता, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये तो कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जॉईंट ओनरशिप, प्रत्येक पार्टनर हा को ओनर आहे, एकटा व्यक्ती मालक नाहीये, को ओनर दिलेला आहे आणि तो फर्मची प्रॉपर्टी स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकत नाही. आणि पार्टनरशिप फर्म जशी सुरू करता येते तशी ती सहज बंद पण करता येते, त्याला डिझोल्यूशन म्हणतात. ते बंद करण्याची 14 दिवस अगोदर पार्टनरला नोटीस द्यावी लागते. तर हे झालं पार्टनरशिपचा अर्थ. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पार्टनरशिपचा फायनल अकाउंट शिकणार. फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे शिकतो. परंतु इथं जो फायनल अकाउंट आहे, विद्यार्थी मित्रांनो, तर त्या फायनल अकाउंटमध्ये 2 मेथड आपण शिकणार आहोत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर या दोन्ही मेथडनुसार फायनल अकाउंट आपल्याला शिकायचं आहे. या डिटेल मी पुढच्या लेक्चरला शिकवेलच, फक्त एवढं लक्षात घ्या. फिक्स कॅपिटल म्हणजे कॅपिटल फिक्स असतो, इथं आपल्याला करंट अकाउंट बनवावा लागतो. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणजे कॅपिटल हा बदलता असतो, इथं करंट अकाउंट बनवण्याची गरज नाही. म्हणजे कॅपिटलच्या सर्व ॲडजस्टमेंट तुम्ही इथं कॅपिटलमध्येच सोडवतात म्हणून कॅपिटल बदलतो. इथं कॅपिटलच्या सर्व ॲडजस्टमेंट करंट अकाउंटमध्ये सोडवतात. म्हणजे इथं आपल्याला फिक्स कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट बनवावा लागतो आणि इथं करंट अकाउंट बनवण्याची गरज नाही. याचे डिटेल मी पुढच्या लेक्चरला शिकवेलच. विद्यार्थी मित्रांनो, 11वीला जो फायनल अकाउंट आपण शिकलो होतो तो सोल प्रोप्रायटरी, एकल व्यापाऱ्याचा होता. आत्ता जो फायनल अकाउंट शिकतोय आपण तो पार्टनरशिपचा. या दोन्ही मेथडमध्ये आपण शिकणार आहोत. फक्त करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिला तर ही मेथड, या मेथडनुसार आपण सोडवणार, आणि करंट अकाउंट जर प्रॉब्लेममध्ये नाही दिला तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये. आपण 11वीला जो फायनल अकाउंट शिकलो ना तो हा होता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये. म्हणजे आपण कॅपिटलमध्येच ॲडलेस करत होतो. तर तुम्ही काही वेळेस कॅपिटलमध्ये ॲडलेस करा, काही वेळेस तुम्हाला करंट अकाउंट बनवावं लागतं. तर करंट अकाउंटला ते जे ॲडलेस करतात ते करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचं, कॅपिटल बदलायचा नाही, कॅपिटल हा फिक्स ठेवला जातो. याची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला देणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त आपल्या DNA कॉमर्स या चॅनलला जॉईन करा आणि तुमच्या 12वी कॉमर्स बोर्डाच्या परीक्षेचा अकाउंटची चिंता आता मिटली तुमची. तुम्ही सर्व अकाउंटन्सी आपल्या चॅनलवरून फ्री ऑफ कॉस्ट शिका. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं असेल. पुढच्या लेक्चरला आपण या दोन्ही मेथडची माहिती घेणार आहोत. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.